Welcome to Dangesar's Commerce Academy for 12th standard secretarial practice. Now we have to take into account next aspect of the corporate finance, that is the manager or owners have to take two important decisions about use of funds. Which are those two important decisions? Number one is financing decision and secondly investment decision. Now listen, first one, financing decision. It is most important decision of the firm, so it can be taken carefully. In corporate finance, the manager or the owner have to take important decision about the finance. Why it is important? Because without finance, to run the business smoothly, it is not possible. So it is the duty of the owner that he can take carefully decision regarding the finance. Owners have to study capital market to fulfill its financial needs. So the manager or the owners of the corporate finance, they have to study the capital market to fulfill the financial needs of the organization. याचा अर्थ असा होतो की व्यवसाय संघटनेचा मालक किंवा व्यवस्थापक यांनी एक महत्त्वाचा निर्णय फायनान्सिंग डिसिजन बाबत घ्यायचा आहे आणि तो अतिशय दक्षतेने घ्यायचा आहे. त्याचबरोबर हे भांडवल बाजाराचा त्यांनी पूर्णपणे अभ्यास करून फायनान्सची नीड किती आहे, वित्तीय गरज किती आहे याचा अभ्यास करून तो निर्णय घ्यायचा. नाउ नेक्स्ट वन, इन कॅपिटल मार्केट मल्टिपल चॉईसेस ऑफ सोर्सेस ऑफ फायनान्सिंग आर अवेलेबल. भांडवल बाजारामध्ये पैसे उभारण्याचे वेगवेगळे मार्ग उपलब्ध आहेत. मल्टिपल चॉईसेस आहेत. त्यापैकी कोणत्या माध्यमाद्वारे फंड्स रेज करायचं हे ओनर किंवा या कॉर्पोरेट फायनान्सच्या मालकाने ठरवायचं आहे. द चॉईसेस विल बी मेड सो क्लेव्हरली टू गेट द प्रॉपर रिटर्न्स. तर हे जे काही चॉईसेस अवेलेबल आहेत, भांडवल उपलब्ध आहे बाजारपेठेमध्ये वेगवेगळ्या मार्फत, जसे की कॅपिटल मार्केट, मनी मार्केट, शेअर मार्केट, जे अर्लियरच्या आपण डेला अभ्यास केला. तर त्यापैकी कोणतं मेथड चांगलं आहे की जेणेकरून आपण गुंतवलेल्या गुंतवणुकीवर चांगलं रिटर्न्स, डिव्हिडंड मिळेल, नफा मिळेल, यासाठी तो विचार करायचा. दॅट इज इक्विटी कॅपिटल अँड डेब्ट कॅपिटल. Now listen from viewpoint of this equity capital and debt capital. I will slowly explain about this one. Equity capital is that capital. It is issued by shares to the general public, that is permanent capital. Equity capital is that capital which is raised by issue of equity shares, and it is a परमनंट कॅपिटल ऑफ द कंपनी. मालकी हक्काचं भांडवल जे भागांची विक्री करून, आम जनतेला भागांची विक्री करून गोळा केलं जातं आणि ते कायमस्वरूपी कंपनीकडे असतं. याला आपण इक्विटी कॅपिटल किंवा भाग भांडवल, सामान्य भाग भांडवल असं म्हणतात. ऑन अदर हँड डेब्ट कॅपिटल, इन अदर वर्ड्स आय कॅन से इट इज अ बारोड कॅपिटल. कर्जाऊ घेतलेलं भांडवल किंवा उसनेवार आणलेलं भांडवल, डेब्ट कॅपिटल और बारोड कॅपिटल असे म्हणतात. इट इज रेज्ड बाय इश्युइंग डिबेंचर्स, ॲक्सेप्टिंग पब्लिक डिपॉझिट्स, बँक लोन्स एटसेट्रा, अँड इट इज रिपेएबल आफ्टर पर्टिक्युलर टर्म. आता पुन्हा एकदा तुम्हाला त्या डेब्ट कॅपिटल किंवा बारोड कॅपिटलबद्दल पुन्हा सांगतो. कारण these concepts, equity capital and debt capital, these concepts are repeated in secretarial practice again and again. So you must know clearly today itself what do mean by equity capital, what do mean by debt capital or borrowed capital.
सो लिसन, सामान्य भाग भांडवल किंवा उसनवार आणलेलं भाग भांडवल या दोन्ही संकल्पना आपल्याला समजणं आवश्यक आहे, कारण त्याचं पुढच्या चॅप्टरमध्ये अनेक चॅप्टरमध्ये वारंवार त्या रिपीट होणार आहेत. ज्या मुलामुलींना इक्विटी कॅपिटल, डेब्ट कॅपिटल या कन्सेप्ट समजतील त्यांना सेक्रेटरी प्रॅक्टिस समजायला सोपं जाईल. ओके, सो लिसन. तर डेब्ट कॅपिटल इज रेज्ड issuing debentures. Now question is that what do you mean by debentures? Okay, debenture means an acknowledgement of debt. Acknowledgement of debt. Acknowledgement म्हणजे पोचपावती. कंपनीनं किंवा व्यवसाय संघटनेनं कर्जावर रक्कम घेतल्याची पोचपावती देते, त्याला आपण डिबेंचर असं म्हणतो, कर्ज रोखे. ओके, ॲक्सेप्टिंग पब्लिक डेपॉझिट्स, लोकांच्याकडनं ठेवी स्वीकारणे. इफ द कंपनी गिव्स अट्रॅक्टिव्ह रेट ऑफ इंटरेस्ट, then the investors or public deposit their amount with the corporate or corporation or the company or the business instead of bank. जर एखादी कंपनी किंवा संस्था आकर्षक व्याज देत असेल तर बँकामध्ये ठेवी ठेवण्यापेक्षा लोक कॉर्पोरेटकडे किंवा कंपनीकडे, व्यवसायाकडे डेपॉझिट ठेवतील, बँक लोन्स एक्सेट्रा. ओके, आणि बँकाकडनं कर्ज घेऊन. अशा प्रकारे हे डेब्ट कॅपिटल आहे. तेव्हा आय थिंक इट इज क्लिअर टू द यू स्टुडंट दॅट इज व्हॉट इज इक्विटी कॅपिटल अँड व्हॉट इज डेब्ट कॅपिटल. इट इज नॉट गिवन क्लिअरली हिअर इन्फॉर्मेशन. Okay, so that I have tried to explain clearly. Now the question is that finance manager ensures that firm is well capitalized, that is they have right amount of capital and right combination of debt and equity ratio. तर व्यवसाय संघटनेचा जो मालक आहे, व्यवस्थापक आहे, त्याला खात्री पटली पाहिजे आपलं जे भांडवल उभा केलेलं आहे व्यवसायासाठी जे भांडवल उभा केलं आहे तर ती रक्कम अतिशय चांगल्या पद्धतीने त्याचं कॉम्बिनेशन किंवा मिश्रण झालेलं आहे, जसं की कर्जाऊ भांडवल पण घेतलेलं आहे आणि स्वमालकीचं पण भांडवल घेतलेलं आहे. नाव द सेकंड डिसिजन ऑफ कॉर्पोरेट फायनान्स, दॅट इज द मॅनेजर हॅज टू टेक इन्व्हेस्टमेंट डिसिजन. इन्व्हेस्टमेंट, गुंतवणुकीचा निर्णय. वॉट एव्हर द कॅपिटल रेज्ड बाय द फायनान्शियल कॉर्पोरेशन, इट शुड बी invested in a proper way. For that purpose, investment decision is to be taken. Once the finance manager ensured that the firm had raised the required amount of capital, then he has to take a proper decision about the utilization of funds in a systematic manner. एकदा जर का फायनान्स मॅनेजरनं खात्री झाली आवश्यक असणारं भांडवल उभा केलेलं आहे व्यवसाय संघटनेनं, ही हॅज टू टेक प्रॉपर डिसिजन. त्यानं योग्य तो निर्णय घ्यायचा आहे अबाउट द युटिलायझेशन. ते जे फंड्स आहेत त्याचं युटिलायझेशन कसा करायचं, कोणत्या क्षेत्रामध्ये गुंतवल्यानंतर कंपनीला चांगला नफा आहे, दॅट डिसिजन युटिलायझेशन ऑफ फंड्स इन अ सिस्टमॅटिक मॅनर, व्यवस्थितपणे त्यानं निर्णय घेणं आवश्यक आहे. घाई गडबडीत निर्णय घेतला, देर इज अ प्रॉबॅबिलिटी ऑफ लॉस. So for that purpose, it is the responsibility of the owner or the finance manager. He has to ensure that whatever the amount raised for the corporation, it should be properly used. Okay, which will be helped to get a maximum return or dividend to investors or owners. याचा परिणाम असा होतो, संबंधित पैशाचा पुरेपूर किंवा भांडवलाचा पुरेपूर वापर झाला तर जास्तीत जास्त रिटर्न मिळेल, रिटर्न लाभांश, डिव्हिडंड, उत्पन्न टू द इन्व्हेस्टर्स ऑर ओनर्स, ज्यांनी त्या व्यवसाय संघटनेमध्ये त्या कॉर्पोरेटमध्ये पैसा गुंतवला त्यांनी का गुंतवला, टू गेट मॅक्झिमम रिटर्न, दॅट इज टू गेट मॅक्झिमम डिव्हिडंड. दिस इज द इंटेन्शन ऑफ द ओनर. नाव finance manager have to take into consideration the cost of capital. यासोबतच फायनान्स मॅनेजरनं
जे काही भांडवल उभा करायचा खर्च येतो तो खर्च देखील त्यांनी विचारात घेतला पाहिजे. ओके, तर फायनान्स मॅनेजरचं हे एक महत्त्वाचं टास्क आहे किंवा डिसिजन आहे. ही टेक इन टू कन्सिडरेशन द कॉस्ट ऑफ कॅपिटल, भांडवल उभारण्याचा खर्च किती येतो. वन्स ही नोज द कॉस्ट ऑफ कॅपिटल, एकदा जर का त्याला लक्षात आले की आपण भांडवल उभारण्यासाठी एवढा खर्च केला, देन द फर्म विल डिप्लॉय इन्व्हेस्ट करणे, ओके, गुंतवणूक करणे, or use the funds in a more profitable sector than the cost of capital raising. आणि आपोआपच त्या व्यवसायाचा मालक किंवा मॅनेजर त्या फंड्सचा यूज जास्त प्रॉफिटेबल सेक्टरमध्ये घटकामध्ये गुंतवेल, जेणेकरून कॉस्ट ऑफ रेझिंग कॅपिटल हे कमी असेल आणि कॉस्ट ऑफ रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट जादा असेल. Today's lecture is completed about the corporate finance. If you have any doubt about that topic, please contact on my WhatsApp number and subscribe to my channel. Thank you.